प्रसारित करीत आहो शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया अंगणातील कुक्कुटपालन आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी, राळेगाव यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. अंगणातील जे कुक्कुटपालन आहे, जे नवीन शेतकरी म्हणा किंवा नवीन एखादा उद्योजक किंवा गावाकडले आहे, जे मंडळी आपल्याला अंडी मिळवण्यासाठी म्हणा किंवा मांसासाठी म्हणा ते पाळण्याचा प्रयत्न करत आहे, तर असे जे व्यावसायिक आहे किंवा जे शेतकरी बांधव आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? यांनी लक्षात घेतलं की आपले जे शेतकरी आहे की ज्यांच्याकडे भूमी पण कमी आहे पण त्यांना व्यवसाय करायचा, तर आपण अशी काटक ब्रीड बनवावी पोल्ट्रीची, पर्टिक्युलरली म्हणजे यांची बर्ड्सची. तर अशा ब्रीड कोणत्या आहे, तर वनराजा आहे, ग्रामप्रिय आहे, त्याच्यानंतर श्रीनिधी आहे, गिरिराज आहे. तर अशा ब्रीड्स ज्या आहेत त्या काटक असतात, कमी आणि त्यांचं वेट गेन करण्याचं प्रमाण पण चांगलं असते. अर्थातच म्हणजे ते ब्रॉयलरसारख्या नाही, पण रोग प्रतिरोधक क्षमता ब्रॉयलरपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. कारण आपण जेव्हा बॅकयार्ड पोल्ट्री करणार आहोत तर साहजिक आहे का त्यांचा जो संपर्क आहे रोगाणूंशी तो जास्त येणार आहे. त्याचबरोबर आपण त्यांना असं विशेष आहार नाही देत आहोत की ज्यामुळे, कारण तो देऊ शकणार नाही जो शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी. तर अशा वेळेस जर आपण बघितलं तर यामुळे म्हणजे त्याचं कुठंतरी नुकसान नाही व्हावं आणि त्याला चांगलं उत्पन्न भेटावं यासाठी या ब्रीड्स डेव्हलप केलेल्या आहे. तर तुम्ही तिथे संपर्क करू शकता किंवा आपल्या पुण्याला पण आहे, तर पुण्याला पण तुम्ही संपर्क करू शकता आणि तिथून ते ब्रीड्सचे तुम्हाला चिक्स भेटतात. तर ते तुम्ही चिक्स आणायचे आणि ते आपल्या बॅकयार्ड पोल्ट्रीला ठेवायचे आणि त्याचं हळूहळू संगोपन करायचं. आणि ते संगोपन करताना त्याला अतिशय कमी खर्च लागतो. आणि तुम्ही म्हणजे जे टाकाऊ पदार्थ आहेत, जे आपलं उरलेलं अन्न असते किंवा त्या अंगणातल्या अळ्या असतात, ते सुद्धा खाऊन ते जगतात. आणि म्हणजे लो कॉस्ट आहे त्याला रेअर करायसाठी, म्हणजे त्याला वाढवायसाठी अतिशय कमी पैसा लागत आहे. आणि जेव्हा तो त्याचं वजन वाढेल आणि तो त्यावेळेस येईल जेव्हा तुम्ही त्याचं मांस हे करणार, तर ते तुम्ही मांस म्हणून सेलही करू शकता. तर अशा प्रकारे एक चांगलं बिझनेस मॉडेल बनू शकतो. तर अंडीसाठी जर तुम्ही पर्टिक्युलरली बघितलं तर आपल्या गावरानी ब्रीड्समध्ये एक मधात आलं होतं, कडकनाथची खूप धूम झाली होती की कडकनाथचं अंड, त्याचं बरेच लोक त्याला आयुर्वेदिक पण हे आहेत असं सांगतात. पण माझ्या ह्याच्यात असं म्हणजे जास्त रिसर्च पेपर नाही आले, काही म्हणतात पण ते असं वेल प्रूव्हन फॅक्ट नाही आहे तो. पण तरी कडकनाथचं अंड हे साध्या अंड्यापेक्षा अजूनही चांगली किंमत देतो. पण आता प्रॉब्लेम कसा आहे की तो त्यांचा जो अंडे देण्याचं प्रमाण आहे ते लेअरसारखं नाही आहे. म्हणजे लेअरमध्ये कसं असते की आरामशीर तुम्ही 200-250 पर्यंत जाऊ शकता वार्षिक अंड्याचं उत्पन्न त्यांचं. तो आणि तो त्यांचा जो क्लच पिरियड असतो, क्लच म्हणजे जे अंडे देण्याच्या याच्यात दोन अंडे यांच्यातला जो अंतर आहे तो पण कमी असतो. पण यात काय आहे, आपल्या देशी ब्रीडमध्ये तसं नाही आहे, कडकनाथ पण तसं नाही आहे. म्हणजे हे दिवसाला एक देतीलच असं नाही. तर यामुळे अंडे कमी होतात. पण साहजिक आहे का आता यांचं कसं, यांचे गुण जास्त आहेत असं म्हणून किंवा मार्केटला त्यांचा भाव जास्त आहे, तर हे एक साध्या अंड्यापेक्षा जास्त देतात कडकनाथ वगैरे. तर हे झालं अंड्यांचं. आणि मी जे तुम्हाला गिरिराज वगैरे सांगितली ब्रीड, तर हे माणसासाठीच, म्हणजे कमी खाऊन जास्त वजन वाढवतात. आणि यांना खायला पण कसं जे रेशन्स असतात, आता जसं मी कमर्शियलचं जर कम्पेअर करतो म्हटलं वेंकीज वगैरे, तर यांचं स्पेशल स्टार्टर रेशन असतो त्या ब्रॉयलरसाठी. त्याच्यानंतर ग्रोवरचं फीड असते आणि एक फिनिशर फीड असतं. तर हे फीड त्यांचं त्यांचे वेगवेगळे एक्सपर्ट्स असतात, ते त्याचं कॅल्क्युलेट करतात की प्रोटीन किती लागतो, प्रथिने किती लागतात, फॅट किती द्यायचं यांना. पण ते एक नॉर्मल आपला जो शेतकरी आहे तो नाही करू शकत. तर त्यावेळेस हे गिरिराज वगैरे ज्या ब्रीड आहे ह्या अशाच बनवल्या गेल्या आहे. म्हणजे यांचं जनुकीय संरचनाच अशी आहे की हे तुमच्या बॅकयार्डमधल्या अळ्या किंवा तुमचं टाकाऊ जे अन्न आहे, शिळं वगैरे, हे खाऊन पण ते जगतात आणि तुम्हाला तेवढंच एक उत्पन्न देऊ शकतात. म्हणजे ही काटक जात आहे. बिलकुल बिलकुल. तुम्ही जे सांगितलं की कोंबड्यांच्या जाती संदर्भात, परंतु प्रामुख्याने आपण जर विचार जर करतो म्हटलं तर कुठलेही प्रकारचे रोग किंवा महामारी किंवा आजार जर आलं तर सुरुवातीला जो अटॅकिंग जो भाग राहतो तो म्हणजे कोंबड्या. बर्ड फ्लू सारखं घ्या, मोठाल्या पोल्ट्री फार्म त्या नष्ट केल्या जातात किंवा कुठलाही संसर्गजन्य जरी आजार जरी आला किंवा व्हायरस सारखा जरी आला तर आधी कोंबड्यावर त्यांच्यावाला अटॅक होतो. तर अशा वेळेस प्रचंड प्रमाणामध्ये उद्योजकाचं नुकसान होते. तर हे टाळण्यासाठी पण कसल्या प्रकारची उपाययोजना केली पाहिजे? प्रथम तर मी असे म्हणेल की पोल्ट्रीवरच पर्टिक्युलरली रोग येतो असं नाही.
आता काही स्पेसिफिक रोग, आता मधात लंपीचा खूप मोठा रोग आला होता, पण तो पोल्ट्रीला नाही आहे. कसं असतं की व्हायरस जो आहे, आता व्हायरस ही एक म्हणजे अशी संरचना आहे या ईश्वरांच्या सृष्टीत, जिला आपण जेवढं स्टडी करत आहे तेवढं यांचं काय आहे की एक तर म्युटेशनचा रेट खूप असतो व्हायरसमध्ये. तर हे कोणत्या स्पेशीजला केव्हा बाधित करतात, सध्या तर आपल्याला माहीत आहे की पर्टिक्युलरली आता लंपी एक पोल्ट्रीला नाही आहे. तसंच पोल्ट्रीलाच पहिल्यांदा होतो असं नाही, म्हणजे हा एक गैरसमज आहे. पोल्ट्रीचे रोग पोल्ट्रीला होतात पण हे फॅक्ट आहे. आणि कारण की बर्ड फ्लू सारखा जो रोग आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला खूप साऱ्या बर्ड फ्लूला कलिंग करावं लागलं. मागच्या वेळेस आपल्या महाराष्ट्रात आउटब्रेक पण आला होता आणि त्याचा परिणाम कसं ह्युमन हेल्थवर पण होतो. त्याला झुनोटिक डिसीज म्हणतात. झुनोटिक डिसीजचा अर्थ असा होतो की असे रोग जे माणसातून जनावरात किंवा पक्ष्यात आणि पक्ष किंवा जनावरांमधून माणसात होतो, दोन्हीकडे यांचं प्रादुर्भाव आहे. एक असतो त्याला म्हणतात व्हर्टिकल ट्रान्समिशन रोगाचं. आता व्हर्टिकल ट्रान्समिशन कसं असते की पर्टिक्युलरली मदरपासून त्याच्या पिल्लाला किंवा त्यांच्यानंतर दुसऱ्याला होतो. आणि एक असतो हॉरिझॉन्टल ट्रान्समिशन, म्हणजे हे अक्रॉस द स्पेशीज व्हायरस ट्रॅव्हल करू शकतात. जसं कोरोना जे आहे ते स्वाईनमध्ये पण अफेक्ट करतो, आपल्याला माहीत होतं, वेल नोन. त्याच्यानंतर आता तो ह्युमनला आला आणि तो रेस्पिरेटरी सिम्पटम्स दाखवले त्यानं आणि डायजेस्टिव्ह सिम्पटम पण दाखवले. तर याला म्हणतात जे हॉरिझॉन्टल ट्रान्समिशन आहे. तर हे कुठे होते माहीत आहे का, जेव्हा कोणत्या तरी असं बिझनेस मॉडेल जिथे ते सगळे एकंदरीत, जसं चायनाचं हुआन आपण जर बघितलं तर तिथे असं म्हणतात की कोरोना एक एक्सपेरिमेंटल हे झालं म्हणून. तर तिथे काय होतं की वेगवेगळ्या स्पेशीज, आणि चायनामध्ये कसं ते त्यांचं जे खाण्याच्या पद्धती आहेत, एक तर ते बॉइल्ड खातात आणि ते सगळंच खातात जवळपास. तर यामुळे काय होते की ते त्यांचं जे ठेवण्याची आहे बिझनेस म्हणून, जिथे ते वेगवेगळे जनावर एकाच याच्यात ठेवतं आणि त्यामुळे हॉरिझॉन्टल ट्रान्समिशनला प्रचंड वाव भेटतो. आपल्याकडे तसं नाही आहे, पण तरी आता तुम्ही एकंदरीत विचारलंस की पोल्ट्रीच्या रोगावर काय, तर सगळ्यात पहिले बघा कोणत्याही रोगाचं लाईफ सायकल असतो. म्हणजे व्हायरस असो किंवा कोणताही बॅक्टेरिया काही असेल तर त्यांचा लाईफ सायकल असतो. तर ती लाईफ सायकलची चेन ब्रेक करायची सगळ्यात पहिले. आता जर तुम्ही बर्ड फ्लू सांगितलं तर जो इन्फेक्टेड बर्ड आहे, पहिले तर तुमचं लक्ष पाहिजे तिथे की हा बर्डला काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे 2 दिवसापासून मान टाकून आहे, पाणी नाही पित आहे, चारा नाही करत आहे, आणि तरी तुम्ही त्याला नॉर्मल बर्डमध्ये जर मिसळू देत असाल तर तो मग प्रॉब्लेमॅटिक होतो आणि तिथे आउटब्रेक होतो रोगाचा. आपण जर त्याला पहिलेच बाजूला काढलं, विलगीकरण हे सगळ्यात, म्हणजे त्याला आयसोलेशन म्हणतात इंग्रजीत. तर हे आयसोलेशन किंवा विलगीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. ते तुम्ही केल्यानंतर काय करता, तुम्ही त्या डिसीजचं जे हे आहे प्रमाण आहे किंवा ते स्प्रेडिंगचं ज्याचं हे आहे व्हायरसचं किंवा बॅक्टेरियाचं, ते तुम्ही तिथे स्टॉप करता त्या बॉडीपर्यंत. आणि त्याच्यानंतर काय करायचं, जे उर्वरित आहेत तर अशा रोगप्रतिरोधक क्षमता वाढवणारे काही ड्रग्स असतात जे आम्ही लिहूनच देतो, ते तुम्ही पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. त्याच्यानंतर व्हायरसवर असं काही औषध नसतो, पण सेकंडरी सिम्पटम जसं नाकातून पाणी येत आहे तर त्याला आपण औषध देतो, किंवा हा खात नाही आहे तर ते वाढवण्यासाठी आपण त्याला म्हणजे त्याची भूक वाढवण्यासाठी देतो. तर असे आपण हे करू शकतो. आणि अशा प्रकारे जर आपण हे व्यवस्थापन केलं तर त्या रोगावर आपण बऱ्यापैकी म्हणजे विजय मिळवू शकतो किंवा त्याला थांबवायचा प्रयत्न तरी करू शकतो. ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यावर किंवा छोट्याशा गावामध्ये श्रमिक कष्टकरी एक व्यवसाय म्हणून आपला हा कुक्कुटपालनाच्या 2-4 कोंबड्या घेऊन व्यवसाय उभा करतो. तर अशा वेळेस त्याला एवढं तर आपण जे ऑथेंटिकपणे त्याला नॉलेज नसते, परंतु त्याच्यावर येणारे काही आजार असते, जसं रक्ती हगवण आहे, बुडकांडी आहे, सोबतच जे छोट्या पिल्ल्यापासून ते मसल कोंबड्यापर्यंत किंवा लेअर कोंबडीपर्यंत. तर या प्रकारचं नियोजन किंवा जे सर्वसाधारण जे उपाय आहे त्या व्यक्तींनी कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यावर. रक्ती हगवण किंवा ब्लडी डायरिया सारखे जे तुम्ही डिसीज म्हणता, तर हे कोणत्या मुख्यत्वे का बरं होत आहे आणि यांच्या मागे नेमकं काय आहे, तर हे डायग्नोसिस ज्याला निदान म्हणतो, हे तर तुम्ही योग्य पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. पण सुरुवातीला ज्याला प्रथमोपचार म्हणता, तर त्यात सगळ्यात पहिले बघायचं की आपल्या आहारात काहीतरी प्रॉब्लेम येत आहे का, किंवा आपण आहार जो देत आहे तो बाधित झाला आहे का, म्हणजे कॉन्टॅमिनेटेड झाला आहे का. तर हे सगळ्यात पहिले बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता डायरिया वगैरे होत असेल तर आपल्या आयुर्वेदातही किंवा बरेचसे गावकरी आता त्यांना माहीत आहे ही गोष्ट की काय दिल्याने काय म्हणजे कमी होतं. हे एक काय म्हणतो आपण त्याला पूर्वापार हे ज्ञान चालत आलेलं आहे आपल्या पिढ्यानुपिढ्या. तर ते प्रथमोपचार करतात बऱ्यापैकी, पण ते म्हणजे जास्त होऊ द्यायचं नाही रोग. म्हणजे जर रोग तुम्हाला वाटत असेल की जास्त झाला आहे तर तुम्हाला निश्चितच पशुवैद्यकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत आता बरेच असतात, आता जसं भूक नाही लागत आहे तर नक्स वोमिका नावाचा एक घटक असतो, किंवा जिंजर आपला आलं असते. तर यासारख्या गोष्टी जर तुम्ही कंडून त्याचा रस वगैरे केला तर बऱ्यापैकी त्याच्यात मोठ्या जनावरांनाही आणि पोल्ट्रीमध्ये पण तुम्ही 1-2 थेंब टाकले तर त्यांना आराम पडतो
असं बघण्यात आलं आहे. तर आणि ते एवढं करून सुद्धा जर प्रथमोपचार किंवा हळदीचं पाणी आहे तर अशा गोष्टी, किंवा बऱ्याचदा काय होते जखम होते आणि त्या जखमीतून मग ते विषाणू शिरतात. तर अशा वेळेस किंवा बऱ्याचदा काय होते की कोंबड्या या गावात मी बघितल्या आहे की ते फाईटसाठी, म्हणजे कॉक फाईट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यात ते वापरल्या जाते. तर अशा वेळेस ते बऱ्यापैकी त्याचं हळद वगैरेचं पेस्ट लावून ते करतात. फक्त माझा एवढंच सल्ला राहील की हे जर जास्त झालं तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण ह्या सगळ्या गोष्टी जसं हळद झालं किंवा आलं झालं हे आयुर्वेदिक उपाय करण्यास प्रथमोपचार म्हणून हरकत नाही. किंवा या व्यतिरिक्त अजून काही उपाय आहे का? हां, जसं आता जिथे विडी आहे, म्हणजे जिथे आपलं पशुचिकित्सालय आहे तिथे तर डॉक्टर तुम्हाला भेटतील. पण आता एकदमच जर खेडं आहे किंवा असेल तर अशा वेळेस रिमोट एरिया आहे. हां, रिमोट एरिया जिथे म्हणजे ट्रॅव्हलचं पण उपलब्ध नाही, वाहतुकीचं साधन पण, तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच हे उपाय करायचं. म्हणजे हळद झालं किंवा तुळस झाली, त्याच्यानंतर नीम झालं, तर असे हे जे ज्याला औषधीय गुण आहेत झाडांना, तर नक्कीच तुम्ही हे वापरू शकता. जसं तुळशी ही सर्दीवर फार उत्तम उपाय करते. नीम हा तुम्हाला समजा हे जंत वगैरे झाले असतील पोटात तर हे त्याला खूप मदत करतात. तर अशा फक्त एवढंच बघायचं की पोल्ट्रीमध्ये टेस्ट बेड असतात. हे एक मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे ज्ञान म्हणजे विशेष आहे या बाबतीत, की पोल्ट्रीला टेस्ट बर्ड हे चांगले असतात ॲज कम्पेअर टू लार्ज ॲनिमल, म्हणजे गाय बैलांच्या वजह. तर हे कसं आहे की बऱ्याचदा तुम्ही बघता की कडू औषध पण हे घेऊन घेतात, पण पोल्ट्रीचं तसं नाही आहे. तर जेव्हा तुम्ही नीम किंवा तुळस वगैरे देसाल तर ती एक जबाबदारी घ्यायची की त्याच्यात जॅगरी किंवा गूळ वगैरे मिक्स करून दिलं तर ते चांगलं त्याचा परिणाम देतं. कोंबड्याचा उपयोग प्रामुख्याने मीठ म्हणून केला जातो. कोंबड्या पाळणारे काय, तर त्या सहवासातून संसर्गजन्य काही आजार त्यांना उद्भवू शकतात का? हो, झुनोटिक डिसीज मी जसं तुम्हाला सांगितलं की हे असे डिसीज रोग आहेत की जे माणसातून पशूंना किंवा पक्षींना आणि पशुपक्षींतून माणसात होतात. तसं सगळ्यात पहिले जे तुम्ही आधी नाव सांगितलं बर्ड फ्लू, हा असाच प्रकारचा रोग होता. तर हे कसं आहे की बर्ड फ्लूमध्ये, फ्लू म्हणजे जेवढे इन्फ्लुएन्झा व्हायरस आहेत हे ॲक्च्युअली झुनोटिक टेंडन्सीज दाखवतात. ते तुमचं स्वाईन फ्लू असेल, बर्ड फ्लू असेल, एव्हियन फ्लू, इन्फ्लुएन्झा ज्याला आपण म्हणतो, H1B1, जे म्हणजे त्याचे स्ट्रेन्स आहेत वेगवेगळे. तर या सगळ्यांना जे आहेत विषाणूंना, तर हे माणसाला यापासून सतर्क राहावं लागते आणि त्यासाठी काही काळजी घ्यायची. जसं तुम्ही जेव्हा एखाद्या मृत पक्षाच्या किंवा असा पोल्ट्री म्हणजे बर्ड ज्याला आजार आहे अशा बर्डच्या संपर्कात आले तर एक मास्क घालायचा, कारण पुष्कळ इन्फ्लुएन्झा हे ड्रॉपलेट्समधून पण जातात. त्याच्यानंतर जेव्हा एखादा जखमी जर बर्ड असेल त्याला तुम्ही जर हे करताय, त्याची सेवा शुश्रूषा करत असेल, त्याला ड्रेसिंग वगैरे केली तर त्याचनंतर लगेच हात धुवायचे. हात धुताना अशा साबण ज्याच्यात कार्बोलिक ॲसिड आहे, लाल कलरचं ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा जर वापर केला तर बऱ्यापैकी त्याचं निर्जंतुकीकरण होते हाताचं. त्याच्यानंतर गरम पाण्याने धुवायचं, स्वच्छ ठेवायचं. आणि पोल्ट्री जे तुम्ही मीठ खाता तर त्या खाण्यातून सगळ्यात जास्त प्रसार होतो या रोगांचा. तर त्यावेळेस काय करायचं की हाफ कुक मीठ नाही खायचं, मांस, म्हणजे जो मांस आहे जो अर्धवट शिजलेला आहे ते खाणं टाळायचं. आता बरेच जण म्हणतात रॉ मीटमध्ये जास्त फायदे आहे वगैरे, पण त्या सगळ्या गोष्टी, अरे बाबांनो, ते खाण्याचं ते फायद्यापेक्षा नुकसान बरेच आहे त्याचे, आलं का लक्षात. आणि बऱ्याच वेळा रेड मीट वगैरे पण बघतो आपण, ठीक आहे. तर ते रेड मीटचे पण तसंच आहे की हाफ कुक जर तुम्ही खाल्लं तर बऱ्याच त्याचे दुष्प्रभाव आहेत. आता मी त्याचा दुष्प्रभाव सांगत बसलो तर आपला हा टॉपिकच त्याच्यावर चालला जाईल. पण एवढं एकंदरीत लक्षात ठेवा की वेल कुक खायला पाहिजे, जेणेकरून त्याचे जे जंतू आहेत, बॅक्टेरिया वगैरे, हे त्याच्यातून निघून जातील आणि तुम्ही एक सेफ राहू शकता. आणि कसं आहे की जेवढा आपल्याला प्रयत्न करता येईल प्रोटेक्शनचा, म्हणजे जेवढा आपण संरक्षित राहू शकू या रोगांपासून, तेवढा प्रयत्न बचाव करायचा. आणि काही लक्षणं आढळले की मग लगेच वैद्यकीय परामर्श माणसांनी पण घ्यायला पाहिजे. अंगणातील कुक्कुटपालन आणि व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा आणि सर्वसामान्य व्यक्तींना पूरक आणि उपयुक्त असा हा व्यवसाय आहे. या संदर्भात डॉक्टर सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी, राळेगाव यांच्याशी आपण बातचीत केली आणि ही बातचीत नक्कीच आपल्याला तावय आणि उपयुक्त अशी वाटली असेल असे गृहीत धरतो आणि शेतकरी बंधूंनो, या मुलाखतीचा शेवट करतो. डॉक्टर साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आपण अंगणातील कुक्कुटपालन आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी, राळेगाव यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया मिश्र पिकाची शेती करणारे प्रयोगशील शेतकरी सदानंद बापूरावजी दसोडे, मुक्काम पोस्ट गुजरी, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो,
कष्टकरी श्रमिक आणि कामगार या सगळ्यांचे प्रश्न आणि या प्रश्नांना देत असणारे आमचे जे तज्ज्ञ उत्तरं, या प्रश्न उत्तराचा आणि अनुभवाचा कार्यक्रम म्हणजेच किसानवाणी. शेतीमध्ये राबणारे शेतमजूर, कष्ट करणारे शेतकरी आणि पिके, बी बियाणे यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. तर या अनुभवाच्या शिदोरीतून शेतकरी बांधव आपल्या पिकाची लागवड करत असतात, पिकावर येणारे किडी, रोग याचं व्यवस्थापन करत असतात आणि यामध्ये आमच्या आकाशवाणीचा सुद्धा थोडाफार प्रमाणात हातभार असतोच. अनुभव व्यक्त करण्यासाठी आम्ही विविध मान्यवरांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलावत असतो. तर आज आपल्यासोबत मिश्र पिकाची शेती करणारे प्रयोगशील शेतकरी सदानंद बापूरावजी दसोडे, मुक्काम पोस्ट गुजरी, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ हे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. सदानंदजी, माझा सुरुवातीला तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्याकडे शेती किती आहे? माझ्याकडे शेती वडिलाची आहे, 14 एकर शेती आहे. 14 एकर शेती आहे. तुमची वडिलोपार्जित आहे? वडिलोपार्जित आहे. बरं. मग या शेतीमध्ये काय इरिगेशन वगैरे आहे का? 4 एकर इरिगेशन आहे. 4 एकर आणि बाकी इरिगेशन आहे. कोरडवाहू आहे. इरिगेशनमध्ये मग काय विहीर? नाला आहे शेताला लागून. अच्छा. हां तिथे आम्ही चना वगैरे हां हां हे उत्पन्न घेत असतो. अच्छा. चण्याचे आणि गहू हे पीक घेत असता रब्बीमध्ये? रब्बी. तुम्ही मिश्र पीक घेत असता, तर यामध्ये कुठले पिके तुम्ही तुमच्या शेतामध्ये घेता? सुरुवातीला पराठी आणि सोयाबीन, तूर वगैरे? तूर असते त्याच्यामध्ये. तूर असते का? मग ह्या पीक घेत असताना तुमचं मग नियोजन आणि व्यवस्थापन कसं असते? नियोजन असं असते का सुरुवातीला पेरणी केल्यानंतर आम्ही 15 दिवसांनी त्यांना खत विर्या देत असतो. आणि खत विर्या म्हणजे जसा पाण्याचा मोसम असते त्यानुसार ते त्याचं नियोजन केलं जाते. आधी मग मशागत वगैरे करतो? हो, मशागत, नांगरण वगैरे चांगली भुसभुशीत जमीन करावं लागतं. अच्छा. नंतर मग ते टोबण वगैरे करावून बी आणून टोबण वगैरे करावून. बरं. मग हे मग तुम्ही यंत्राच्या सहाय्याने करता की मग? नाही, बैलजोडी आहे आमच्याकडे. अच्छा. पशु आहे. तुमच्याकडे बैलजोडी आहे? हो, बैलजोडी आहे. बैलजोडी. मग तुमच्या शेतामध्ये सगळी मशागत तुम्ही मशागत बैलजोडीच्या माध्यमातून करता? बैलजोडी व्यतिरिक्त अजून काही पशु वगैरे आहे का, म्हणजे गाय वगैरे? हो, गाय आहे ना. गाय आहे. गाय आहे. गाय आहे आणि बाकी पशु नाही आहे. शेळ्या वगैरे? शेळ्या नाही. गाय आहेत. मग ते काय दुधाळू गाय आहे? दुधाऊ आहे. गावरानी गाय आहे, दुधाऊ. मग त्याचं दूध हो, वगैरे दूध वगैरे घरीच तुम्ही घरच्यासाठीच हो, घरच्यासाठी. करता? काही बाहेर व्यवसाय नाही. व्यवसाय नाही? असं काही तुम्हाला वाटलं नाही की आपण जनावर वगैरे वाढवून पशुपालनाचा व्यवसाय करूया, दुग्ध व्यवसाय करूया? नाही, असं वाटते, पण कसं आहे म्हणजे शेतामध्ये त्यांना चाऱ्यासाठी भरपूर जागा लागते. त्यामुळे हो, चाऱ्याची व्यवस्था नाही आहे? व्यवस्था नाही. आणि पुन्हा दुधाचं जे व्यवस्था करतो तर हे बाकीचं जे दूध येते ते आपल्या दुधाला मार्केटमध्ये त्याचा हे नाही राहत. त्यामुळे मग आपण हे वाटते का न केलं ते बरं राहते. मार्केट उपलब्ध नाही आहे? उपलब्ध नाही आहे. तुमच्या गावाला वगैरे कलेक्शन होत नाही का दुधाचं? नाही, दूध वगैरे येत नाही. डेअरी वगैरे काही नाही आमच्याकडे. तुमच्याकडे मग जर समजा न्यायचं असेल दूध तर मग राळेगाव न्यावं लागते. तुमच्याकडे इरिगेशन वगैरे 4 एकराचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चारा पीक वगैरे लावू शकता ना? दूध? हो, लावू शकतो, पण ते मग गाय गावरानी असल्यामुळे मग का त्या गाईचं दूध कमी निघते ना. देशी गाईचं दूध भरपूर निघतं. मग ते आपल्या कुटुंबासाठी तेवढा वापर करू शकतो त्या. अच्छा, कुटुंबासाठी. आणि तिच्याकडून जे काही गोरे वगैरे हो, ते आपल्याला शेतीच्या कामी येते. मग असे बरेचसे शेतकरी आहे की आजच्या घडीला जो आपण पाहतो की बैल ठेवत नाही जवळपास. पूर्वी भरपूर प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल जोडी असायची, पण अलीकडल्या काळामध्ये एक माणूस गुंतून पडतो असा शेतकरी बांधवाचा समज आहे. तर तुम्हाला काय वाटते? नाही, मला तर असं वाटते का बैलजोडी असली तर माणूस आळशी नाही होत. यंत्रानुसार आळशी होती. का बरं आळशी नाही होत? म्हणजे काहून का त्याची जोपासना करावं लागते. त्यांना नेहमी चारा वगैरे हे करण्यासाठी म्हणजे तो आपल्या कामी राहत असतो. अच्छा. नाही, यंत्रानुसार कसं असते, माणूस निष्काळजी बनू शकतो. बसला तिथे बसू शकते. अच्छा. हे बैलजोडी असल्यामुळे आपल्याला शेतावर जावं लागते. त्या निमित्ताने आपल्या शेताकडे आपलं लक्ष पुरते, लक्ष देऊ शकतो आपण. आपण. म्हणजे एकंदरीत असं की जर तुमच्याकडे जर बैलजोडी जर असली तर तुम्ही शेतीचे लक्ष देऊ शकता आणि आळशी नाही होत. आपल्याला गुंतून राहावं लागतं त्या ठिकाणी. बैल म्हटलं की मग त्यांची काळजी घेणे, त्यांना चारा देणे, पाणी पाजणे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मग याच बैलाचं मग शेणखत वगैरे तुम्ही तुमच्या शेतामध्ये होते आणि आपल्याला शेतीसाठी पुन्हा पूरक हे खत मिळू शकते. पूरक खत मिळते, सोबत शेतीची कामं सुद्धा होते. शेती कामं होते. बरं. तर मग शेतामध्ये तुम्ही या पिका व्यतिरिक्त अजून काही दुसरे पिकं लावण्याचा विचार वगैरे केला नाही का? लावण्याचा विचार म्हणजे कसं का त्याच्यासाठी थोडंसं सपोर्ट पाहिजे दुसऱ्या पिकासाठी. एकट्याच्या मागे म्हणजे हेच भरपूर होते यायचं, बाकी काही याच्यात
नाकण म्हणजे पूर्ण जी शेती तुमची 14 एकर आहे मग तुम्ही स्वतःच हो राबता? स्वतःच. घरची बाई वगैरे हो बाई वगैरे कुटुंब म्हणा, मुलं शिक्षण मध्ये असल्यामुळे मुलं मग काय शिकत दोन आहे. माणसं, हो. तुम्ही दोघं जण मग तुमची शेती सांभाळता. बरं, मग काही भाजीपाला वगैरे काही लागवड ते आता सध्या तर रब्बीच्या ह्याच्यामध्ये लागू शकतो आपण. रब्बी लावू शकता? उन्हाळ्यामध्ये काही उन्हाळी पीक वगैरे काही उन्हाळी उन्हाळी पीक ज्वारी वगैरे? नाही, ते बैलासाठी मग काहीतरी थोडंसं अच्छा, मग तुमचं चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असते? बैल तुमच्याकडे आहे, गाय आहे? होतं. जे आता सोयाबीनचं कुटार राहत असते किंवा चण्याचं कुटार होते किंवा तुरीचं होते ते राहते. आणि उन्हाळ्यामध्ये मग थोडंसं आपण आता रब्बीच्या ह्याच्यामध्ये हिरवा चारा चालू शकतो. म्हणजे हिवाळ्यामध्येच चारा उपलब्ध राहते. पण उन्हाळा संपता आणि पावसाळा चालू होता, तो जो 1-1.5 महिन्याचा कालावधी राहते, तर त्यावेळी जनावरांना शेतातही काही चारा नाही राहत आणि इकडे असणारा जो कुटार वगैरे राहते ते संपल्या जाते. अशा वेळेस बऱ्याचशा म्हणजे पाऊस खूप 8-8 दिवस राहतो, तर मग तुमचं जनावरांना चारा देण्याचं व्यवस्थापन कसं असते? तर जो आता जे कुटार निघल्या जाते ते घरा एका गोदामामध्ये लावून ठेवतात त्यांना. आणि जेव्हा संपते चारा अच्छा. तेव्हा मग तो काढा जाते. हम्म. 1-1.5 महिन्यामध्ये ते कालावधीमध्ये तेवढा म्हणजे टाक लावून ठेवायचा. पुरवायचा त्यांना. तुमचं एकंदरीत जनावर पाळण्याचं नियोजन आहे. हो नाही. बरं, मग हे जे कपाशी पीक आहे, तर मग याच्यावर आंतरमशागत कशी करता? अंतर्मशागत म्हणजे आता बैल रूढ असल्यामुळे त्यांना डवरण वगैरे डवरणी स्वतःच तुम्ही स्वतः राबता? डवरून टाकायचं किंवा मग डवरल्यानंतर मग त्यांना खत वगैरे दिलं का पुन्हा निसर्गाच्या यानं जसा निसर्गाचा पाऊस येतो त्या पद्धतीने त्याचा नियोजन केलं जाते. अच्छा, म्हणजे तण जर असलं तण व्यवस्थापन हो, करता तुम्ही व्यवस्थापन करतो. डवऱ्याचं आहे. मजूर वगैरे सांगता का? मग हो, शेतात? मजूर शेतात मजूर निंदन वगैरे निंदणीसाठी तुम्ही मजूर सांगता. त्यानंतर पीक जसं जसं मोठं होते तर त्याच्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो, होतं. मग नंतर फवारणी वगैरे करायला लागते. फवारणी करता. मग हे काय रासायनिक कीटकनाशक वापरता की काही तुम्ही स्वतः ऑर्गॅनिक पद्धतीनं काही निंबोडी अर्कसारखं वगैरे काही करता? नाही नसागी रासायनिक. बरं, पावसाळा खूप राहते त्यावेळेस शेतामध्ये बैलाच्या साहाय्याने सुद्धा नियोजन होत नाही किंवा तुमची जी डवरणी वगैरे होत नाही, अति पावसाळा राहतो, तर मग अशा वेळेस तुम्ही मजूर पण मिळत नाही, मग अशा वेळेस काय करता? तणनाशक वगैरे तणनाशकाची फवारणी करता. काय वाटतं तुम्हाला तणनाशकाची फवारणी करत तणनाशक असताना? करताना असं वाटते कधी कधी का आपण आपल्या शेताचं हे म्हणजे पोच आहे ते बिघडून राहिलो बा, तर इलाज नसल्यामुळे ते करावं लागते. पर्याय राहत नाही. पर्याय नाही राहत. त्यामुळे आपल्या जे शेताची जी प्रत आहे परत ते आहे बिघडून ते राहिलो आपण असं बा वाटतं तुम्हाला? बिघडून राहिलो पण इलाज नाही राहत. त्यामुळे मग काही वेळ रोखण्यासाठी ते करावं लागते. ते करावं तणनाशक. लागते. बरं, तुरीचं व्यवस्थापन कसं असते तुमचं? तुरीचं जे दांडावर तुरी असल्यामुळे तिला पाण्याचं काही तेवढं हे जात म्हणजे पाणी निघून जातात न त्या तुरी वाढल्या जाते. अच्छा. नंतर मग मोठी झाल्यानंतर काही प्रॉब्लेम राहत नाही तुरीचा. फक्त सोयाबीन पिकाची सुद्धा तुम्ही लागवड घेता? हो. सोयाबीनची लागवड घेत असताना ज्यावेळेस पीक निघण्याच्या वेळ येते तर त्यावेळेस पावसाळा भरपूर असतो, तर अशा वेळेस मग तुम्ही कसलं तुमचं नियोजन असते? थोडं जास्त पाऊस झाल्यामुळे थोडंसं थांबून जायचं. जेव्हा कोरडं वातावरण होते त्या वक्ती पेरणी करायची. मग नंतर ऑटोमॅटिकच ते बी निघल्या जाते. अच्छा, ते झालं. पण ज्यावेळेस पीक निघते, सोयाबीन तुमच्या शेतामध्ये पूर्ण वाळलेली राहते आणि पाऊस येतो, मग अशा वेळेस तुमचं काय असते नियोजन? ते आपलं गंजी लावून एक जागी माल करून हे करून मग नंतर काढू बा त्याच्यावर. अच्छा. झाकझूक करून म्हणजे काढण्याची गडबड नाही करत, फक्त तिचा गंजी लावण्याची. पण सोयाबीन हे पीक नाशवंत आहे, जवळ लवकरच त्याला बुरशी वगैरे येते, काळी बुरशी वगैरे येते त्या पिकावर, गंजीमध्ये जरी लावून असलं तरी. मग त्याला तुम्ही वाळवता त्याला सुकू द्यायचे पहिलेच, छोटी छोटी कडपी राहते जेव्हा. अच्छा. नंतर मग चांगलं हे झाल्यावर मग तिला गंजी लावून पॅक करायची, म्हणजे तिला पाऊस लागला नाही पाहिजे, म्हणजे तिला वाफ नाही द्यावली पाहिजे पाण्याची. ते वाफीनं लवकरच तिला खराबी होते ना. अच्छा. पिकांबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही, यावर्षी पावसाळा भरपूर झाल्यामुळे सोयाबीनच्या पिकाला थोडासा मार बसलेला आहे. अच्छा. बाकीचे इतर पिकांबद्दल? इतर पिकाबरोबर कपाशी थोडीशी बरी आहे आणि तूर आहे बरी. अच्छा. आता पुढे येणार रब्बीचं पीक हे आता निसर्गाच्या याच्यावर भरोसा आहे. आता सध्या बरं आहे, पण नंतर का सांगावं. या व्यतिरिक्त मग तुम्हाला काही नवीन काही करण्याचे काही विचार आहे का शेतामध्ये? विचार भरपूर आहे, पण एकटा माणूस पडल्यामुळे थोडंसं राबाला साथीदार पाहिजे ना. सोबती पाहिजे ना. बरं, नियोजन करणं थोडं कठीण जाते एकट्या माणूस असल्यामुळं. काही वन्यजीवांचा प्राण्यांचा त्रास वगैरे काही?
आता प्राण्यांना आता जे प्राण्याचा त्रास आहेच, हे डुक्कर वगैरे आणि रोही यांचा त्रास आहे. तर थोडंसे आपलं शेत जवळ असल्यामुळे तेवढं आपल्याला काही फरक नाही पडू राहिला. तुमचं शेत तुमच्या गावाच्या जवळ आहे. त्यामुळे अच्छा, माकडांचा त्रास? माकडाचा त्रास आहे फक्त झाडावर. कपाशीचे बोंड वगैरे खातात? बोंड खातात. आता त्याचा जे आहे तेवढं आता आपल्याला त्याला मनाई करता येत नाही ना. म्हणजे काहून का ते आपल्याच भरशीवर जीवन द्यायचं आहे ना. बरोबर आहे. पण काही काही शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये करंट वगैरे लावतात. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? हा चुकीचा एक हे आहे. जेव्हाचा आपल्याला जेव्हा शेअर भेटायचा तेव्हा आपल्याला शेअर मिळू शकते. म्हणजे हे जनावर जे आहे ते आपल्यावरच अवलंबून आहे त्याचं जीवन जगणे. त्यामुळे हे काही चुकीचे पात्र आहेत काही काय. कारण बऱ्याचशा अशा घटना म्हणा की दुर्घटना म्हणा की करंट लावल्यामुळे आपलेच जनावर दगावलेले आहे शॉक लागून, किंवा मानवी हानी सुद्धा झालेली आहे. मानव सुद्धा शॉक लागून मरण पावलेले आहे. तर ही जी पद्धत आहे तुम्हाला चुकीची आहे असं चुकीची वाटते. म्हणजे काहून का आपल्यावरच अवलंबून आहे ते जनावर जे हे आहे. तर आपण मानव त्यांना सहारा द्यायचा तर आपण त्यांना दुखवतो तर ते कधी नाही कधी आपल्याला ते भरावं लागेल. त्यांचा जो सहारा आहे, त्यांचा जो निवारा आहे तो आपण नष्ट करतो. म्हणजे झाडं वगैरे आपण तोडतो. म्हणजे त्यांचा राहण्याचा, त्यांना जगण्याचा त्यांना पर्याय नाही ना. पर्याय नाही. माकडं झाडावर राहायचे तर झाड आपण तोडतो. झाडावरचा पाला पाचोळा खायचे तो सुद्धा त्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे मग ते शेताकडे आगेकूच करते आणि त्याच्यामुळे मग आपल्या पिकात सुद्धा नुकसान होते. बरं, मग शेतीचा अनुभव तुमचा किती दिवसाचा आहे? माझा 2006 पासून मी शेती करत आहे. त्याच्या आधी काय करत होते मग? त्याआधी मी कंपनीला गेलो होतो, जाऊनला टेक्सटाईल कंपनी म्हणून आहे तिथे. तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर असं वाटलं का आपण काहीतरी ह्या कंपनीत राहणं म्हणजे गुलामगिरी केल्यावानी वाटत. म्हणून आपल्या घरी स्वतः शेती असून आपण का असं करायचं. म्हणून आपला स्वतंत्र पर्याय आहे ना आपण स्वतंत्र मालक आहो. अच्छा. न मालकी रूप असून आपण दुसऱ्याच्या याच्यात आपण काम करणं म्हणजे हे मला थोडंसं वेगळं वाटलं. म्हणजे मनाला पटलं नाही ना. कारण आज माझं तिथे सगळंच डेव्हलप झालं असतं. पण नंतर मी शेतीकडे वळलो का आपली शेती आहे आणि थोडीशी शेती खराब होती. त्यामुळे मग आल्यानंतर माझी शेती थोडीशी दुरुस्त केली मी. आता शेतीचाच व्यवसाय करत आहोत. शेती व्यवसाय करता. तुम्हाला असं वाटते की कंपनीपेक्षा आपण इथे स्वतःच्या शेतीमध्ये आपण मालक आणि स्वाभिमानानं आपण राहू शकतो. पैसे कमी जरी मिळाले तरी आपल्याला स्वाभिमानाचा व्यवसाय आहे. आणि आपल्याला कोणच असं म्हणणार नाही का काहून बा तू कुठं बसला किंवा कुठं गेला. आपण आपलं काम आटपून आपण वेळ देऊ शकतो. म्हणजे गुलामगिरी नाही आहे बा. याच्यामुळे आपण शेतीचा हा धंदा म्हणजे चांगला समजलो. चांगला. आता काय वाटतं मग? चांगला आहे. आताही चांगलाच आहे शेतीचा धंदा. फक्त कसं का वेळेले त्याला राबावं लागतं. भाव वगैरे पिकांना व्यवस्थित मिळतो का? भाव वगैरे नाही मिळत पण ते शेतीचा भाव नाही पण आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळू शकते. कष्टाचं फळ मिळते. समाधानी आहात? समाधानी आहे ते. बरं, तुम्ही जे आता 2006 पासून तुम्ही या शेती क्षेत्रामध्ये आले तर एवढा प्रदीर्घ अनुभव आहे. तर या अनुभवाच्या माध्यमातून जे रेडिओ ऐकणारे श्रोते आहे, आपला जो हा कार्यक्रम ऐकणारे श्रोते आहे, शेतकरी बांधव आहे, तर यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना एकच संदेश आहे माझावाला का हा जे आकाशवाणी हे आहे यांच्याहून जे आपल्या अनुभवातून जे घडलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं आपण त्याचा अवलंब केला पाहिजे ना. ते ऐकणं आणि त्याच्या माध्यमातूनच आपला व्यवसाय हा आपण स्वतंत्रपणाने केला पाहिजे. म्हणजे गुलामगिरी न करता थोडकी करणार राहत आपली शेती. त्याच्यामध्ये नियोजन व्यवस्थित केल्यावर त्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे जगता यावं असं मला तरी वाटते. नक्कीच. तुम्ही त्यावेळेस शिकलेले होते आणि तरुण पण होते. पण तरुण मुलं शक्यतो शेतीकडे येऊ पाहत नाही आताच्या घडीला. यंत्राचे युग आलं, यंत्राच्या सहाय्याने सुद्धा शेती करणं आता सोपी झालेलं आहे. पूर्वीपेक्षा आता थोडं तेवढं अवघड नाही राहिलं. मग ह्या तरुण मुलांना काय सांगाल तुम्ही? माझं एकच म्हणणं आहे तरुण मुलांना, शेती हा व्यवसाय स्वतंत्र आहे आणि स्वतंत्राला आपण स्वातंत्र्यात काम करण्यापेक्षा कोणाची गुलामगिरी करण्यापेक्षा नियोजन आखलं तुम्ही थोडकी करणारा शेती तर नियोजन प्रमाणे राहिलं तर तुम्ही गुलामगिरीतून मुक्त व्हाल. ना गुलामगिरी म्हणजे कोणतीही तुम्ही कंपनीमध्ये काम करा आखरी त्या ड्युटी केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही ना. ते ड्युटी तुम्हाला बजावणं म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात राहण्यापेक्षा स्वतंत्र हा आपण शिकलो ना आपण कोण्या पद्धतीने शेती केली पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे ना आपणच
कारण चांगल्या पद्धतीनं शेती केली तर तुम्हाला त्या कंपनीतलं जे पेमेंट भेटते त्याच्यापेक्षा केव्हाही आगाऊ भेटू शकते. फक्त थोडंसं नियोजन हां, पद्धत नियोजन शेती केली पद्धत पाहिजे. केली पाहिजे. त्याचा थोडा अभ्यास करून आपण जर शेती केली तर आपण बाकी कंपनीपेक्षा किंवा बाकीच्या इतर नोकरीपेक्षा जास्त त्या ठिकाणी मिळकत मिळू शकतो. तर सदानंदजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय महत्त्वाची आणि मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली. त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. नमस्कार जी. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण मिश्र पिकाची शेती करणारे प्रयोगशील शेतकरी सदानंद बापूरावजी दसोडे, मुक्काम पोस्ट गुजरी, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.